नमस्कार, मी प्रदीप नाणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. लोकसभा निवडणुका संपल्या. पंतप्रधान मोदी यांचं तिसरं पर्व सुरू झालं. शपथविधी झाला. आता महाराष्ट्रातल्या विधानसभेचे वेध लागले आहेत. असं म्हटलं जातं, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. म्हणजे लोकसभेला जी ठेच लागली ती ठेच लक्षात घेऊन विधानसभेला दुरुस्त करणं, रस्त्यातले दगड गोटे हे पायाला लागणार नाहीत याची काळजी घेणं हे अपेक्षित आहे. पण हे असं होणार आहे का? आत्ता विधानसभेच्या निवडणुकीचा, आत्ता लोकसभेच्या मतदानाची जर आकडेवारी पाहिली तर आत्ताच महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. म्हणजे आज निवडणुका विधानसभेच्या घेतल्या तर महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येऊ शकतं. आता राज्यात आहे ते सरकार टिकवायचं असेल तर या मुद्द्याला महत्त्वाचं आहे. मग काय भूमिका घेणार आहेत? लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एकूण अनेक जण सांगत असतानाही कोणत्या चुका भोवल्या आणि त्या चुका दुरुस्त केल्या जाणार आहेत का? त्या केवळ कागदोपत्री दुरुस्त करून चालणार नाहीत. लोकांना चुका दुरुस्त केल्यात असा विश्वास वाटायला हवा. या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज महायुतीच्या सोबत नव्हता. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणी मराठा समाज हा बरोबर नव्हता. संविधानाचा मुद्दा काढून दलित समाज बरोबर नव्हता. अनेक ठिकाणी ओबीसींना देखील आमच्यावरती हे सरकार अन्याय करतंय, हे सरकार मराठा समाजाला घाबरून त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत असताना आमच्याकडे दुर्लक्ष करतंय, ही भावना होती. भले देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा DNA ओबीसीचा आहे असं म्हटलेलं असतानाही कृती तशी दिसत नाही, ही भावना ओबीसीच्या समाजात होती. आता हे सगळे मुद्दे, या सगळ्यांचा फटका बसला. त्याचबरोबर काय मुद्दे राहिले? शेतमालाचा हमीभाव, सोयाबीनचा विषय असेल. बघा, आता सोयाबीनच्या हमी भावाच्या वेळेला देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला काय सांगितलं निवडणुकीमध्ये? आम्ही भावांतर योजना लागू करू आणि फरकाची रक्कम आचारसंहिता संपली की देऊ. आता आचारसंहिता संपली आहे. आता फरकाचं मागचं जाऊ द्या. आता नवीन येणारं जे सीझन आहे म्हणजे विधानसभेच्या निवडणुका आणि सोयाबीन काढणीची वेळ सारखी राहणार आहे. 4,500 हमी भाव आणि साधारणपणे तसाच भाव बाजारपेठेमध्ये सोयाबीनला आहे. त्यापेक्षा 100-200 रुपये आता कमी झाला आहे. मग विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता ह्या नव्या हंगामाचा, खरीप हंगामाचा सोयाबीनचा हमी भाव 5,000 रुपये होणार आहे का? 5,000 रुपये बाजारपेठेमध्ये भाव असणार आहे का? खरं तर ज्या सोयाबीनच्या भावाला 14 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की 6,000 रुपये भाव मिळायला हवा. आंतरराष्ट्रीय परिस्थिती असेल, अनेक कारणं असतील, पण आजची काय स्थिती आहे? आज हमी भाव मिळत नाही. मग हे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत. आता यात दुरुस्ती होणार आहे का? कारण हे केवळ आपलं पीक नाही आहे. सोयाबीन काही केवळ भारतात पिकत नाही आहे. संपूर्ण जगाच्या सोयाबीन पेरा जो आहे त्याच्या उलाढालीमध्ये 2-3% जरी फरक पडला तर आपलं तेवढंच उत्पादन आहे. जगाच्या उत्पादनामध्ये भारताचा वाटाच आहे 3%. आता या स्थितीत आम्ही आमच्या शेतकऱ्याचं हित जपू शकणार आहोत का? आणि त्यासाठी काय पावलं उचलली जाणार आहेत? एक चांगली बाब आहे, आता नवीन कृषी मंत्री जे आहेत ते शिवराज सिंह चौहान झालेले आहेत.
जे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आणि आता 8.5 लाख मतांनी ते निवडून आलेत लोकसभेला. मुद्दा काय आहे की शिवराजसिंह चौहान हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आणि तिकडे सोयाबीन देशात सर्वाधिक उत्पादन होतं. आपल्यासारखं सोयाबीन आणि हरभरा ते घेतात आणि त्यामुळं शेतीच्या प्रश्नाची जाण असणारा कृषी मंत्री आता केंद्रात आहे. त्याचा लाभ तातडीने घेतला गेला तर काहीतर फरक पडेल. नाहीतर नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे जाये वारे अशी अवस्था जर झाली, बदल जर केला नाही तर पुन्हा सगळे लोक विधानसभेला बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यामुळेच हे पावलं उचलली गेली आहेत. सरकार सुधारतंय, आपल्या प्रश्नांची जाण सरकारला आहे, ही भावना लोकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. नुसतं बोलून चालत नाही, प्रत्यक्ष रूप दिसलं पाहिजे. आता म्हटलं जातं की पी हळद हो गोरी असं होणार आहे का, पण आता माहीत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, रिझल्ट पाहिजेत. कारण तुम्ही इतके दिवस रिझल्ट दिले नाहीत. उद्धव ठाकरेच्या कार्यकाळामध्ये अमुक झालं की आता ते त्याला 2 वर्ष होऊन गेली. आता तुम्ही आलात तर तुम्ही काय करतायत हे सांगा. तुमचंच सरकार केंद्रामध्ये आहे, म्हणजे होतं आणि आहे. तुम्हाला धोक्याचा इशारा देऊन झाला लोकसभेला. आता जर सुधारणा केली नाही तर मग तुमचं काही खरं नाही. लोकसभेला जे घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. लोकसभा निवडणूक हा धोक्याचा इशारा होता. विधानसभेसाठी तुम्ही काय करणार आहेत ते सांगा, असे प्रश्न आता गावोगावी विचारले जात आहेत. सगळ्याच आमदारांच्या मनामध्ये धाकधूक आहे. अजितदादाकडे असतील, भाजपचे असतील, शिंदेकडे असतील, आपण आता निवडून येऊ की नाही ही धाकधूक त्यांच्या मनात आहेत. त्यामुळे त्यांच्याही सगळ्या विषयांचा विचार करून काही प्रश्न जर सुटले होईल काय, अ निवडून आला का ब निवडून आल्यापेक्षा देखील ज्या लोकांच्या समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या सुटल्या पाहिजेत. आता यासाठी हे राज्यातलं सरकार काय करतंय याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.